अरे काय पण ते बोलतो ते वाटप करतो त्याच्यावर पाणी वाटप समोर काय व्हॅल्यू कोणाची. उद्यासाठी तयार राहा. नमस्कार माऊली, शुभ सकाळ. आज आपण पोहोचणार आहोत शिर्डीमध्ये आणि आजचा हा रात्रीतला शेवटून दुसरा मुक्काम आहे. उद्याचा मुक्काम असेल म्हणजे आज रात्रीचा जो मुक्काम असेल तो शिर्डीमध्ये असणार आहे. तर आज खूप एक्साइटमेंट आहे कारण आपण बाबांच्या शिर्डीत जाणार आहोत आणि आज खूप सारे प्रोग्राम आहेत, ते बघू कसं काय होतं आहे. आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणापासून करतो आहे आणि बाजूला बघता आपले सगळे माऊली उभे आहेत. तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात आणि आजच्या दिवसाची सुरुवात करूयात. ओम साईराम. साईराम मंडळी, आता आपण निघालो आपल्या नाश्त्याच्या हॉल्टवरनं आणि नाश्त्याच्या हॉल्टवरनं आता जाणार आहोत जेवणाच्या हॉल्टला. जेवणाच्या हॉल्टवरती जेवून थोडासा आराम करू किंवा बघू आता जेवढ्या वेळात पोचतो तेवढ्या वेळात आहे. कारण आपण नाश्त्याच्या हॉल्टला पोचतो तिथे आराम वगैरे केला आणि मग जेवणाच्या हॉल्टला निघालो. सो बघू आता तिथे जाऊन आराम करायला मिळाला तर नाही, बट आरामाच्या पेक्षा एक्साइटमेंट जास्त आहे कारण आज बाबांच्या शिर्डी नगरात आपण पोचणार आहोत आणि मेन म्हणजे शिर्डीमध्ये आपल्याला वास्तव्य करायला मिळते. हे खूप मोठं भाग्य आहे. तर दुपारनंतर दिंडी वगैरे आहे, त्याच्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा आहे, खूप काही गोष्टी आहेत. आज पण प्रदक्षिणा करतील किंवा उद्या, कसं काय आता बघू. आज किंवा उद्या प्रदक्षिणा, तर ते गेल्यानंतर समजेल, हॉल्टवरती गेल्यानंतर समजेल की प्रदक्षिणा आज आहे का उद्या आहे. पण आज पहिल्यांदा खंडोबा मंदिरामध्ये जाणार, तिथे पाया पडणार, तिथे भजन करणार आणि मग पुढे बाबांच्या मंदिराजवळ जाणार आहे. तर चला आपण आता पहिले जाऊ आपल्या जेवणाच्या हॉल्टला. आणि आपले बाकी माऊली आहेत सगळे, हे पुढे गेलेले आहेत, म्हणजे सगळे पुढे आहेत, आवी वगैरे सगळे पुढे आहेत. मी व्हिडिओ करत करत थोडासा मागे राहिलो आणि थोडासा पाय जाऊन प्रॉब्लेम झाला तर म्हटलं की थोडं हळूहळू चालतो, फास्ट नको चालायला. तर एवढे दिवस सगळे गेलेत, आता थोडक्यासाठी कशाला म्हणून. तर चला आता आपण जाऊ आपल्या जेवणाच्या हॉल्टवरती. यावेळेस जास्त कोणाची बाईट वगैरे काय मला घेता नाही आली कारण मीच स्वतः मागे मागे होतो आणि बोलता वगैरे नाही आलं. बट जे आहे ते आहे. बघूयात आता आपल्याला पुढे जाऊन कसं काय करता येईल, ते कसं मॅनेज करता येईल ते. तर चला जाऊयात आपण आपल्या जेवणाच्या हॉल्टला. सारा म्हणजे आता दुपारचा भंडार आहे. डाळ भात बटाट्याची भाजी पापड. इथे बाळा माऊली, आपले बाबा गणेश माऊली म्हणजे माझा भाऊ दादा आहे आणि दोघं जण भाऊच आहोत. आणि हे माऊली आहेत साईराम माऊली. नमस्कार. साईराम साईराम श्याम माऊली. तर या सर्वजण जेवायला. साईराम. साईराम माऊली. जेवा 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 जेवा. नको नको नाही, घ्या घ्या, पोट भरून खा. साईराम मंडळी, आता आपण निघालो आहे बाबांच्या शिर्डीजवळ आणि आपले सगळे माऊली बाबा कसे तयार झालेले आहेत आणि त्या मागे पालखी पण निघाले. आता इकडनं पालखी दिंडी सारखी इथे निघेल आणि सगळे माऊली इथे सगळे तयार झालेले. चला बाबू माऊली साईराम. साईराम.
साईराम मंडळी, आता आपला ऑफिशियल प्रवास चालू झाला आहे. शिर्डी इकडनं अजून 2 ते 3 किलोमीटरच हार्डली असेल. तर इथे बरेचसे माझ्यापेक्षा एक्सपिरियन्स वगैरे आहेत. म्हणजे या पालखीत बरेच जण आधीपासून चालत आहेत. सिद्धेश माऊली, साईराम, ओमकार माऊली, साईराम साईराम कुकू माऊली, पना माऊली, साईराम आणि शेवटच्या झेंड्याचे मानकरी या सगळ्यांसोबतचा जो प्रवास आहे ना, या प्रवासाचा आनंद एक वेगळाच आहे. आणि हे सगळे मस्करी पण तेवढेच करतात आणि पालखीसाठी तेवढे एफर्ट्स पण ह्या लोकांचे खूप जास्त असतात. आपण काही नाही आहे, मी स्वतः काही नाही आहे, पण हे लोक त्याहून पलीकडे जाऊन पालखीसाठी सेवा देत असतात. काय माऊली? खरंय खरंय खरं आहे ना? आमची सेवा काहीच नाही. पुढे आहेत जे अखंड पालखी सेवा देतात. आमचे मित्र प्रणय आहेत या ठिकाणी. आपला पहिला ध्वज घेऊन जातात. निकू माऊली आहेत, बाबू पालवी आहेत. यांची सेवा पुष्कळ आहे. पना माऊली जरा असं हां हां. बाबा वारंवार यांचा उल्लेख करत असतात. यांच्या सेवे पुढे आमची सेवा काहीच नाही. आणि जयेशदा तर आहेच. जयेशदा जरा हां, जयेशदाची फेस व्हॅल्यू बघता आली पाहिजे. आणि त्याची व्हॅल्यू एकदम मोठी आहे, कारण तो जे पाणी वाटप करतो त्यासारखं पाणी वाटप आपण समोर काय व्हॅल्यू कोणाची काय नाही आहे. ते तर खरं आहे दादा. ते करत ते करून घेतात. हां, हे पण खरं आहे. पाहिलं एवढे चांगली माणसं आहेत आणि सगळे डाऊन टू अर्थ आहेत. म्हणून या सगळ्यांसोबत राहायला आणि या सगळ्यांसोबतचे जे 7 ते 8 दिवस असतात ना, हे खूप इमोशनल असतात. हे याच्या पुढे काही करता येत नाही. शेवटचा दिवस हा खूप आमच्यासाठी इमोशनल असणारा दिवस असतो. जेव्हा निरोप भजन होतं तेव्हा पण, आणि जेव्हा आम्ही एकमेकांचा निरोप घेतो तेव्हा पण. तर आता हे सगळे मोमेंट आपल्याला आपल्या कॅमेऱ्यातनं कॅप्चर करायचे आहेत. तर चला आता आपण पुढे जाऊयात खंडोबा मंदिराच्या इकडे. बोला ओम साईराम.
आपल्या पालखीतल्या ह्या शेवटच्या रात्रीचा, हुक्कामाच्या रात्रीचा शेवटचा भंडारा. आणि बघा काय डाळ भात आहे, इथे मटर पनीर पापड आहे आणि इथे शिरा आहे. येईपर्यंत लेट झाला. शेजारती चालू आहे मागे, आपण जेऊयात आणि त्याच्यानंतर बोलू. बाकी आपले इथे बाबा आहेत आणि इथे बाकी सगळे माऊली आहेत आणि इथे अविनाश माऊली बसलेत. या सर्वजण जेवायला. काय साईराम माऊली बोला ना. साईराम. चला या सगळ्यांना साईराम बोलू आणि जेवायला घेऊ. साईराम मंडळी, आपल्या शेवटच्या दिवसाचा आता हा ब्लॉग आहे. म्हणजे उद्या आपलं दर्शन आहे आणि तर जेवण वगैरे सगळं झालं, भंडारा वगैरे सगळं झाला. आज शेजारतीला जायला नाही भेटलं, बट जी शेजारती कानावरती पडत होती त्याच्यामुळे अजून कान तृप्त होत होते. तर आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, त्या रुक्मिणी मंदिरात आजचा हॉल्ट आहे आणि हे बाकी सगळे असे टेंट खाली आहेत. तर आता आपण पण या व्हिडिओ जास्त वाढवून न देता कमी वेळात आपल्या ब्लॉगची एंड करूयात. आणि उद्या जरा मोठा शेड्यूल्ड आहे, सो आपल्याला त्याच्यासाठी पण तयार राहावं लागेल. आज थोडंसं डाऊन वाटतंय, पण आता जातो, गोळी वगैरे घेतो, फ्रेश होतो आणि झोपून जातो. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काय म्हणता? तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.